श्री स्वामी समर्थ मंडळी, मी दुर्गा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे संक्रांतीची तयारी. तर आम्ही संक्रांतीसाठी माझ्या गावी आलेले आहेत, म्हणजे माझ्या सासरी गोंडगावला. तर तुम्हाला संक्रांतीचे गावाकडचे छान छान ब्लॉग बघायला भेटतील. तुमची संक्रांतीची तयारी कुठपर्यंत आली मला नक्की कमेंटद्वारे सांगा. खूप तयारी असते, कारण हा सौभाग्याचा सण असते. म्हणजे साडी घेणं संक्रांतीला, नवीन मेकअपचं सामाईन, पार्लरला जाणं, खूप गडबड चालू असेल सगळ्यात महिलांची. तर माझी पण तशीच चालू आहे, कारण मी येते वेळेस सगळं पार्लरचं काम करून आलेली आहे, ॲब्रो ते करून आले. तर आता गावाकडं काही नाही, फक्त संक्रांतीची तयारी, लाडू करणे तिळाची, हेच सगळं चालू आहे गावाकडचं रुटीन. तुम्हाला आता आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल थोडंसं गावाकडलं रुटीन आणि संक्रांतीची तयारी. जास्त काही मोठा ब्लॉग नाही, छोटाच ब्लॉग केलेला आहे मी. तर आमच्या गावचा इथे सप्ताह पण चालू आहे, त्यामुळे तिकडं कत्ता ते ऐकायला जाण्यामुळे जावं लागते, म्हणून जास्त काही माझ्याच्यानं मोठा ब्लॉग करणं झालं नाही आज. तर उद्यापासून तुम्हाला छान छान मोठमोठे ब्लॉग बघायला भेटतील. तर खूप मस्त ब्लॉग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला तर मग. संक्रांत म्हणलं की सर्वात पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे तिळगुळ. तर आम्ही दोघी सासूनानं संध्याकाळी तिळगुळ करायला घेतला, कारण आमच्या गावचा सप्ताह पण चालू आहे. तर म्हणलं उद्या काही होणार नाही तिळगुळ करणं, कारण कथा ऐकायला पण जावी लागते. तर संध्याकाळीच आम्ही दोघीनं लगेच तिळगुळ करायला घेतला. तर इथं मी गुळ कापून घेत आहे आणि आईनं इथं मी शेंगदाणे भाजून दिलं. तर आईवरचा पाचोळा काढून घेत आहेत. म्हणलं भाजीला पण शेंगदाण्याचा कूट होईल आणि तिळगुळमध्ये टाकायला पण होईल. तर आमच्या दोघीच्या इकडं काम चालू असताना इकडं आजोबा आणि नातवंडाच्या गप्पा चालू आहेत. ह्या दोघांच्यानं खूप गप्पा रंगतात आणि शंभूलानं बाबाला बाबाला खूपच बेजार करते. हे द्या बाबा, ते द्या, गप्पा मारते, असं झालं तसं झालं. आम्ही जास्त परबंधात राहतो, कधीतरी सणावाराला ते येतात आम्ही जातात, म्हणून यांना जास्त टाइम भेटत नाही. पण आल्यावर हे दोघांची खूप मस्त चालू असते. तर आमच्या इकडे दोघीचं चालू आहे. आई म्हणतात तू या म्हणाव कर, आणि मी म्हणते आई तुम्ही सांगा तुमच्या पद्धतीने करू. तर इथे मी लगेच आता तिळाचे लाडू करायला घेतले. तिळगुळ करायचा म्हटलं की आधी तिळ मोजून घ्यावं लागते, कारण याच्यावरच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यावं लागते. तर आमच्या मोठ्या मोठ्या कढया कापसामागं गेल्यात, म्हणून आम्ही 2 बॅचमध्ये तिळाचे लाडू करणार आहेत, कारण एका कढईमध्ये एवढे लाडू होणार नाहीत. तर इथे मी 1.5 ग्लास आधी तीळ भाजून घेतलेले आहेत बघा. तर म्हटलं एका कढईत केलं तर खूप जास्त गोंधळ होऊन उडन, म्हणून दुसरी बॅच करून घेणार आहे. तर इकडे शंभू बाबाला बेजार करत आहे बघा. हे दे बाबा, मी वरीत होतो ते द्या. आणि त्याला ना आगाव कुटाणं खूप उरकते, हे काढ ते काढ, घाण करून ठेवते घर सगळं. तर तेच चालू आहे इथं. इकडे बोर खाला एकीकडे, त्याला ना बोरं खूप आवडते. तर त्याच्या पप्पानं मुद्दाम गोड बोरं विकत आणून दिलेत खायला. तर बाबाला म्हणताय हे बघा बाबा, तुमच्या तंबाखूचा डब्बा आणि चुना देतो म्हणून. खूप बेजार करते बाबाला. तर इकडे आता माझं तिळ भाजून झाले की लगेच मी गुळ वितळून घेतला आहे. तर तिळगुळ करताना ना गुळाची ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, कारण गुळ थोडासा जरी करपला ना तर लाडू कर करपट लागते. तर म्हणून इथे मी गुळ चांगला करून घेत आहे, म्हणजे मॅश करून घेत आहे बघा. तर गुळावरनं फेस आला की एका वाटीत पाणी घेऊन बघायचं, त्यामध्ये गुळ टाकायचा. जर गोळी झाली ना तर आपला परफेक्ट पाक तयार आहे बघा. तर इथं बघा मी पाक करून घेतला आहे, फेस आलेला आहे गुळाला. तर आता मी लगेच तिळ टाकून घेतलेले इथं. तर तुम्हाला म्हटलं तसं आमच्याकडे कापसामागं गेल्यात, कापसाच्या मागं. तर मी 2 बॅचमध्ये लाडू करून घेत आहे. आधी 1.5 ग्लासचे लाडू करायला घेतले, तर म्हणजे गोंधळ होणार नाही. आणि जास्त जर लाडू केले ना तर हे लगेच घट्ट होतं आणि पुन्हा लाडू बसत नाहीत. तर आता इथं तीळ मिक्स करून घ्यायचे. ही प्रोसेस करताना ना गॅस बंद करायचा, म्हणजे खालून गूळ करपत नाही. तर आता हे मस्त असे तीळ आणि गूळ मिक्स झालेले, आता आपण लगेच लाडू बांधून घेऊया. तर आम्ही दोघींनाही लाडू बांधायला घेतले. तर मी हातानंच लाडू बांधत होते आणि आई वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि एकसारखे लाडू होते. तर मला हे वाटीचं खूप अवघड जात होतं, म्हणून मी माझ्या हातानं बांधत होते. आणि आईने एक मोठी साखरेची वाटी घेतली, त्याला थोडंसं पाणी लावून त्यामध्ये हे तिळाचं टाकायचं आणि अलगद असा हे लाडू पडतं. करायला पण खूप सोपा जातो. तर आता ही कीर्तनाची पण वेळ झाली म्हणून बाबांनी पाणी सोडलं. तर आमच्या समोरच्या काकूला पाणी द्यावं लागते, म्हणून बाबांना मोटर लावली आणि त्यांना पाणी दिलेलं आहे. तर रोजचंच हे काम असते बाबाचं, मोटर लावणं. तर 2-3 घराला पाणी द्यावं लागते. तर काकूने इकडं नळी जोडून घेतली आणि आमच्या दोघीचं काम चालू आहे. तर आम्ही लगेच लाडू बांधून घेतले. आता बाबाला आईला याला कीर्तनाला जायचं होतं, म्हणून त्यांना एकदा चहा करून दिला गरमागरम, कारण कीर्तनाला 11 11:30 वाजते आणि झोप पण येत नाही, थोडंसं फ्रेश वाटतं कीर्तनाला, म्हणून चहा करून दिला यांना. कारण आम्ही सप्त्यामधून जेवून आलतो, तर संध्याकाळच्या काही स्वयंपाकाची ताण नव्हता, इतकं टेन्शन. तर मग मी पण चहा घेतला, कारण 4 वाजता जेवण केलं होतं. तर शंभूला पण थोडासा चहा आणि दूध दिला, कारण त्याला पण सगळ्यांना चहा प्यायला ना त्याला पण पे वाटते. तर एक मोठं संक्रांतीचं काम झालेलं आहे तिळगुळ करणं, कारण तिळगुळ करायला पण थोडासा टाइम जास्त जातं.
तर गप्पा मारीत मारीत बाबा, आई आणि मी चहा मस्त पेलेला आहे. शंभूच्या पप्पाला काही चहा लागत नाही, काही नाही. तर मला खूप जास्त चहा लागतो. तर मी बाबाने चहा पेला, शंभूला पण चहा दूध दिला. तर कीर्तनाला थोडासा टाईम होता म्हणून आईने लगेच काय केलं, अंगण धुवायला घेतलं. मोटर लावलीच आहे तसं म्हणल्या, मी अंगण धुवून घेते. कारण संक्रांतीला बायका ते येतात घरी आणि छान वाटतं. हे रोजच मोटर लावली की धुवून घेतात, पण आज थोडंसं निर्मळ आईनं स्वच्छ मोटरनं धुवून घेतलं. खूप प्रेशरनं पाणी येते बघा मोटरनं, कारण आमच्या घरामागच गोदावरी नदी आहे. तर सरळ अंगण आईनं धुवून घेतलं. तोपर्यंत इथं मी फोनवर थोडंसं फोन बघत होते, कारण फोन बघितल्याशिवाय थोडंसं तरी करमत नाही. शंभू, ए शंभू, कीर्तनाला चाला तू, जा कीर्तनाला. चाललो तर आम्ही कीर्तनाला. हा ना बघा, आपण कीर्तनाला गेट वळून घे ती तिथं हे ठेवलेली. हो, बाय बाय. बाय आम्ही कीर्तनाला चाललो. बाय. हे वळून घ्या, तिथं गोळ ठेवलेली कुत्रे मांजर. हो. तर आज कीर्तनाला शंभू पण आईच्या मागं लागला होता. मग आई शंभूला घेऊन गेल्या, म्हटल्या रडलं तर तुम्हाला कॉल करते, मग बालाजीला पाठव, मग बालाजी घेऊन जाईल. तर ते दोघं जण कीर्तनाला गेले की आता इकडे मी माझ्या कामाला लागले, कारण खूप कामं पडले होते. तिळगुळ पण थोडासा गार झालता, म्हणलं लगेच डब्यात भरून घ्यावा. जर बाहेर ठेवला ना तर मांजर खूप कदर देते, म्हणून मी लगेच डब्यात भरून ठेवले लाडू. तर थोडेसे गरम गरम असताना डब्यात भरले ना तर गुळाला पाणी सुटतं, म्हणून काय केलं मी थोडेसे गार होऊ दिले आणि लगेच डब्यात भरून घेतले. तर संक्रांतीची खूप मोठी तयारी झाली. आता लगेच काय केलं मी, शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट काढून घ्यायला लागलेली आहे, कारण उद्या भोगी असल्यामुळे भाजीला पण शेंगदाण्याचा कूट तिळाचा कूट लागतं, म्हणून लगेच इथं काम करायला घेतलं. म्हणून म्हटलं शंभू गेला तर जाऊ द्या, कारण खूप लुडबुड करते, मिक्सर चालू केलं की हात घाल, असं कर तसं कर, म्हणून त्याला पाठवलं. आणि उद्या आमचा ऊस पण काढायचा होता, तर त्यांना स्वयंपाक करून द्यावा लागते, म्हणून पण तयारी शेंगदाण्याचा कूट तिळ हे जास्त प्रमाणात काढून घेतले, कारण भाजी खूप जास्त लोकांची करायची होती म्हणून. तर तुमची संक्रांतीची तयारी झाली का नाही ते पण सांगा. आणि थोडासा व्हिडिओ लेटच पडत आहे, कारण गावाकडून यायला एडिटिंग करायला खूप टाइम जातो, म्हणून थोडासा उशिरा व्हिडिओ पडणार आहेत आपले संक्रांतीचे भोगीचे. तर नक्की बघा. तर आजचा हे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गावाकडचा नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन आणि ब्लॉग घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.